75 धावाशी विस्फोटक फलंदाजी केली. 11 षटकार त्या मॅच मध्ये विक्रांत पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळाले. ही मॅच देखील फार इम्पॉर्टंट आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी संधी आहे. एक ऐरोली की दुसरीकडे सोळेगाव. टप्प्याचा बॉल फटका हवेत आहे ऑन साइडला. विक्रांत पाटीलचा शो सुरू होतोय आणि विक्रांत पाटीलच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग षटकार. पहिल्या बॉलवर डॉट बॉल, दुसऱ्या बॉलवर कुठेतरी हाफ ट्रॅकरला बॅकफुटला येऊन बॅकफुट पंच पाहायला मिळाला. विक्रांत पाटील आज थांबणार नाही. विक्रांत पाटील येथे देखील हुक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय घुशांकी क्षेत्राजवळ. सिंगल मिळते. चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल. अकलमंदीचं क्रिकेट डिक्लेअर झोन मध्ये सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर 3 चेंडूचा खेळ संपलाय. 24 बॉलचा खेळ आहे. जीटीसीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सामना सुरू आहे. जय मल्हार सोळेगाव वर्सेस ऐरोली कोलीवाडा. हा दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. विक्रांत पाटील वर्सेस सूर्यकांत बडवीवाला. पावसाची धार बत्र या मैदानामध्ये बरसत असताना पावसाने लपंडाव केलाय. आज सकाळपासून पावसाची उपस्थिती पाहायला मिळाली. अनेक वेळा पाऊस थांबताना पाहायला मिळाला, पण पुन्हा एकदा पावसाने बॅटिंग सुरू केली. यावेळेस फटका पाहू शकाल. लॉंग ऑफला क्लिअर करणारा विक्रांत पाटील. पाऊस असो, ऊन असो, रबर बॉल असो किंवा टेनिस बॉल क्रिकेट असो, या खेळाडूचा धमाका नेहमीच पाहायला मिळतोय. नाव आहे विक्रांत पाटील. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. लॉंग ऑफ ला क्लिअर करणारा षटकार विक्रांत पाटील बरसताना पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये 75 धावा. मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली बॅटिंग केली. आता तिसरी मॅच जिकडे अगदी मुसळधार पाऊस कोसळतोय तरी देखील वेगवान चेंडू पडल्यानंतर स्किट झालाय. अंपायर मात्र तटस्थ फॉर द ओव्हर. एक बाउन्सरची ताकीद दिली. डॉट बॉलची सांगता होती आतापर्यंत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावर. 13 धावा धावफलकावर लागली. षटक क्रमांक येथे देखील कव्हर रिजन मध्ये कॅच ड्रॉप झाली. विक्रांत पाटीलचा झेल म्हणजेच ऐरोली कोलीवाडा टीम साठी धोक्याची घंटा असेल. कॅचेस विन द मॅचेस असाच जीवनदान मिळाला होता सावळी टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना. विक्रांत पाटीलला त्यानंतरची 75 धावांची विस्फोटक फलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. 13 धावा बिनगडी बाद. गोलंदाजीसाठी स्वतः गोलंदाज ॲज अ कॅप्टन सूर्यकांत बडवीवाला पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाज आहे, अनुभव आहे आणि अनेक वर्ष क्रिकेट मध्ये अगदी मुरलेला एक मास्तबर खेळाडू आहे सूर्यकांत बडवीवाला. षटक क्रमांक दुसरं घेऊन येत असताना 13 धावा धावफलकावर लागलेत. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक प्रेक्षक वाट बघत असतो की पावसाळी स्पर्धेमध्ये पावसाची सुरुवात कशी होते आणि ते पावसाने मात्र आपला जोर दाखवायला सुरुवात केली आहे. 13 धावा बिनगडी बाद. जय मल्हार सोळेगाव म्हणजे सुमित पाटील यांचा संघ आहे. कोलारलेनचा चेंडू आहे. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. कॅच ड्रॉप होईल. दरम्यान बॉलचा इशारा केला जातोय. नो +2 म्हणजेच 3 धावा मिळतील. सूर्यकांत बडवी बालाने चूक केली आहे. 3 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. फ्री हिटचा बॉल आहे. त्यासाठी फलंदाज पाहू शकाल. खोलबा टप्प्याचा चेंडू ऑन दी अप खेळलाय. ऑन साइडला व्ही शेप मध्ये गेलाय. चेंडू जातोय वाईड लॉंग ऑन रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते.
जय मल्हार चोळेगाव टीमची रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम राहिले. खास करून हे दोन्ही बॅटर ज्यांच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. किरण शिंदे आणि त्याचबरोबर विक्रांत पाटील. चांगलं कॉम्बिनेशन आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. इथे फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याच्या मस्तकावर दस्तक देणारा किरण शिंदेच्या बॅट मधून येतोय. या भर पावसामध्ये मुसळधार पावसामध्ये आलेला षटकार. टीमची धावसंख्या 24 आकडावर 24. 24 धावा. चांगली बॅटिंग सुरुवात चांगली केली आहे. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय? स्वतः सूर्यकांत मडवी येईल पण आज मात्र चेंडू सापडायला तयार नाही. दुसरा झेल सुटलाय. दोन्ही बॅटरला जीवनदान मिळाले. टीमची धावसंख्या 25 25 आकड्यावर 25 धावा फलकावर लागलेत. शेवटचा बॉल आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. सूर्यकांत मडवी टप्प्याचा बॉल. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. अगदी समोरच्या दिशेने चेंडू जाईल. सिंगल मिळते. पाऊस पडत असताना खेळपट्टीवर पाणी साचल्यानंतर चेंडू किती स्पीडने येईल किंवा कशा पद्धतीने बाउन्स होईल याचं रीड करणं, आकलन करणं कुठेतरी कठीण जातं बॅट्समनला. म्हणून मुसळधार पावसामध्ये बॅटिंग करणं इतकं सोपं नाहीये. पण तरी देखील किरण शिंदेच्या माध्यमातून चांगलं फलंदाजी केली जाते. ते कॅच पुन्हा एकदा ड्रॉप होतीये. तिसरा झेल सुटलाय. 3 कॅच ड्रॉप पाहायला मिळाले. तीन झेल आतापर्यंत सुटताना पाहायला मिळाले. आणि इकडे षटक क्रमांक संपला गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 28 या आकड्यावर 28 धावा फलकावर लागलेत. बिनगाडी बाद 14 ची सरासरी राखली गेली. शेवटचे 2 षटक फार इम्पॉर्टंट असतील. (28) ऑन स्कोर बोर्ड. 28 धावा. शेवटचे 12 बॉल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हितेश पतंगराव. हितेश पतंगराव गोलंदाजी ट्रॅकवर आले. 28 धावा फलकावर लागलेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना विक्रांत पाटील स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल फुलर लेनचा आणि विक्रांतच्या अगेन्स्ट तुम्ही अशी गोलंदाजी कराल तर त्याचा भूदंड भरावा लागेल. समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. विक्रांत पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. खराब गोलंदाजी. टीमची धावसंख्या 34 34 आकड्यावर. 34 धावा दाखल करले. चांगली बॅटिंग सुरू असताना हितेश पतंगरावच्या पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. विक्रांत पाटील आणि किरण शिंदे. किरणच्या बॅट मधून एक षटकार आलाय. विक्रांतच्या बॅट मधून आतापर्यंत 3 षटकार पाहिले आपल्या टीमसाठी. बापू टप्प्याचा बॉल. इकडे चेंडू अगदी शरीराचा वेध घेतोय. वेगवान चेंडू. मगाशीच मी म्हटलं होतं की रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पाऊस पडत असताना खेळपट्टीचं आकलन, खेळपट्टीचा अंदाज येणं कठीण जातं. अंपायर डॉट बॉलची सांगता होतीये. डिक्लर झोन मध्ये चेंडू जातोय. माफ करा.
इथे बाउन्सर चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. प्रेशर मध्ये असेल हितेश पतंगराव. बॅटिंग करत असताना धुवाधार पाऊस पडतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 37 आकड्यावर. 37 धावा दाखल करावं लागलेत. 37 37 आकड्यावर. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्लिअर करणारा ऑन दी अप विक्रांत पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. सुपर टायमिंग, सुपर प्लेसमेंट आणि आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर विक्रांत पाटील. आज प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला जातोय. विक्रांत पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या 43 आकड्यावर. 43. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे देखील इनसाइड आउट खेळलाय. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. काय स्ट्रोक लगवलाय, अफलातून स्ट्रोक. विक्रांतला आज बॉल रबर बॉल नाही तर फुटबॉल सारखा दिसतोय. इतकी चांगली बॅटिंग. नेत्र दीपक फटका पाहायला मिळाला. इनसाइड आउटचा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पार षटकार. टीमची धावसंख्या 49. 49 धावा. 32 आकड्यावर खेळतोय. या स्पर्धेमध्ये 100 पेक्षा जास्त धावा झाल्यात विक्रांत पाटीलने. पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. इथे फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 51. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिल्या बॉलवर षटकार आला. दुसऱ्या बॉलवर सिंगल आली. त्यानंतर व्हाईट प्लस पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर व्हाईट +1, त्यानंतर षटकार आणि 2 धावा. शेवटचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. विक्रांत पाटील सेकंड वर आहे. वेगवान चेंडू आहे. लाईन मिस केली. बीट होत असताना व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करत असताना विक्रांतच्या अगेन्स्ट हितेश पतंगराव या गोलंदाजाचं. बॅटची एज आणि चेंडू जातोय विकेट किपर कडे. डॉट बॉलची सांगता होते. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 53 या आकड्यावर. 53 धावा दाखल करायला लागले. शेवटचे षटक कुठला गोलंदाज वापरला जाईल याकडे लक्ष पाहिलं जाईल. सन्माननीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं हा क्रिकेटचा महासंग्राम रंगला जातोय. आज तमाम प्रेक्षकांच्या नजरा या संपूर्ण स्पर्धेकडे लागलंय. तितकीच चांगली आणि भव्य दिव्य स्पर्धा. रोख रक्कम 50,000 असं पारितोषिक. 53 धावा दाखल करायला लागलेत. शेवटचे षटक शिल्लक आहे. विक्रांत पाटीलने लाजबाब बॅटिंग केली. किरण शिंदे देखील त्याच रिदम मध्ये बॅटिंग करत असताना 53 धावांची भागीदारी या दोन्ही बॅटरची पाहायला मिळाली. पहिला बॉल अगदी सोडून दिलाय. चेंडू जातोय. व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. शेवटचे षटक हाताळण्यासाठी अनिकेत साळुंके गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे देखील कव्हर रिझन मध्ये स्ट्रोक लगवला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. फक्त सिंगल मिळेल. विक्रांत पाटील आता उर्वरित 5 बॉल मध्ये कशा पद्धतीने समाचार घेतोय
त्याकडे पाहावं लागेल. चांगली बॅटिंग करत असताना यावेळी देखील फ्लिक केलाय. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय, आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 57 या आकड्यावर. 13 बॉल मध्ये 36 धावांची विस्फोटिक फलंदाजी करतो विक्रांत पाटील. उर्वरित अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉल सोडून दिलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. आज ऐरोली कोलिवाडा टीम कुठेतरी गोलंदाजीमध्ये चूक करतोय. हे अखो टप्प्याचा बॉल चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय आणि धावचीची संधी आहे. काय घडलंय? डॉट बॉलची सांगता होतीये. उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाज 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. उर्वरित 3 चेंडू फार इम्पॉर्टंट असेल टीमची धावसंख्या 57 या आकड्यावर, 58 या आकड्यावर. यावेळी फटका ऑन साइडला आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि इथे किरण शिंदेला परतावा लागेल. पहिला गडी गारत होत असताना 57 धावा. 57 58 या आकड्यावर, माफ करा 58 धावा. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अजून 2 दिवस पाहिजे. सर्विस चला, उर्वरित 2 षटकांचा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. विक्रांत पाटील नॉन सेकंड वर आहे, नवीन बॅटर. अक्षय पाहायला मिळतोय. इथे व्हाईट बॉलच्या साह्याने काय इशारा दिला जातो? या इनिंगचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. 59 धावा. इथे जर पाहू शकाल, चेंडू जातोय सिली मिड ऑन रिजन मध्ये, सिंगल मिळते आणि अशा तऱ्हेने 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 60 या आकड्यावर. 61 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना टीम जय मल्हार चोळेगाव संघाने टॉस जिंकल्यानंतर नाबाद अशी खेळी 36 धावांची खेळी करत असताना विक्रांत पाटील पाहायला मिळाला. आपल्या टीम साठी 60 धावा दाखल करावं लागलेत. 61 धावांचं टार्गेट ठेवलं गेले. बघूया ऐरोली कोलिवाडा टीम या क्वालिफाय राऊंड मध्ये आणि बक्षीस पात्र सामन्यामध्ये कुठला संघ आपल्या नावी हा सामना करेल आणि कोण संघ जाईल जो सुपर 3 मध्ये प्रवेश करेल, त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. आजच्या दिवसातली अखेरची मॅच रंगते आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, करूया बदल आणि अखेरच्या सत्रामध्ये ऐकूया आपण याच परिसरात सुमधुर आवाज आमचे परम मित्र श्वास गायकवाड येथील मायक्रोफोनवर. तुर्तास आजच्या दिवसापुरता मी थांबतोय, पण तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा आणि या दर्जेदार क्रीडा स्पर्धेचा मन मुराद आस्वाद लुटत राहा. धन्यवाद. SN ग्रुप तसेच बोनकोडे यांच्या माध्यमातून मान्य श्री संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा
या स्पर्धेचा आजचा प्रथम दिवस आणि प्रथम दिवसामध्ये आजच्या दिवसातील शेवटचा सामना रंगतोय तो म्हणजे ऐरोली कोलीवाडा वर्सेस तोळेगाव या दोन संघामध्ये. तोळेगाव संघाचा विचार केला तर डोंबिवली परिसरातील हा संघ खूप लांबचं अंतर गाठून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेला संघ. आजच्या दिवसामध्ये विक्रांत याने खूप सुंदर खेळ आपल्या संघासाठी केला. 100हून अधिक जास्त धावा या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये विक्रांत याने बनवल्या. खूप चांगली खेळी आपल्या संघासाठी त्याच्या माध्यमातून. 61 धावसंख्येचं आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी टीम ऐरोली कोलीवाडा या संघाला. जो संघ हा सामना जिंकेल तो थेट या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. नक्कीच चांगली मॅच आजच्या दिवसामध्ये शेवटची मॅच आपल्याला पाहायला भेटेल. एक नवी मुंबईचा ऐरोली कोलीवाडा संघ तर दुसरीकडे डोंबिवली परिसरातील तोळेगाव संघाचा विचार केला तर 3-4 वर्ष आधी भरपूर मॅचेस या मैदानावर त्यांनी खेळल्या, पण कुठेतरी त्यांना अपयश त्यावेळेस प्राप्त झालं. पण आज तोळेगाव संघाला पूर्णपणे संधी असेल या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करण्याची. पण समोर देखील ऐरोली कोलीवाडा एक बलाढ्य संघ, कारण दारावे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये देखील प्रथम पारितोषिक त्यांनी देखील पटकावलं होतं. ऐरोली कोलीवाडा या संघाकडून सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटते. अभि जोशी आणि अनिकेत अशी सलामीची जोडी आपल्याला टीम ऐरोली कोलीवाडा या संघाकडून 4 षटकाच्या सामन्यामध्ये 61 धावसंख्याचं आव्हान इथे चेस करावं लागेल जर या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करायचा असेल तर. अभि जोशी सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. चांगल्या टच मध्ये आहे तो अभि जोशी. पहिल्या मॅच मध्ये देखील खूप चांगला खेळ त्यांनी केला. ऐरोली कोलीवाडा सध्या नौका संघ आपल्याला पाहायला भेटतोय. भरपूर यंगस्टर खेळाडू ऐरोली कोलीवाडाच्या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतात आणि यंगस्टर खेळाडू सध्या खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी करतात. पण त्यांच्या समोर देखील आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक प्रभावशाली खेळ करणारा संघ जर कुठला असेल तर नक्कीच तोळेगाव संघ. तोळेगाव या संघाकडून प्रथम षटक घेऊन येतो तो म्हणजे गोलंदाज साहिल आणि स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटेल अभि जोशी आणि नॉन स्ट्रायकर एंडला असेल तो फलंदाज अनिकेत. आमच्या पंचांचं देखील कौतुक करावे लागेल अभिजित महाबदी चुटकी, कारण भरपूर आज दिवसभरामध्ये पाऊस आपल्याला पाहायला भेटला, पण त्या भर पावसात देखील खूप सुंदररित्या पंचांची भूमिका अभिजित महापदी यांच्या माध्यमातून पार पाडण्यात आली. तसेच या स्पर्धेसाठी खूप सुंदररित्या मंडप ची सुविधा ज्यांनी पुरवली तसे आमचे सुरेश पाटील आणि जय पाटील यांचा देखील मंडळाच्या वतीने विशेष आभार. पहिला चेंडू इथे वाईड+1 टोटल 2 धावा त्या चेंडूवरती भेटतात. खराब सुरुवात म्हणावी लागेल. कुठेतरी एक प्रेशर मॅच असेल, कारण कोणताही संघ जर या दोघांमधून हा सामना हारेल तो थेट घरचा रस्ता इथे आपल्याला त्यांना गाठायला लागेल. 61 धावसंख्याचा पाठलाग या मॅच मध्ये करायचे आहेत. पहिला चेंडू वाईड+1 टोटल 2 धावाने इथे ऐरोली कोलीवाडा या संघाचं अकाउंट ओपन केलं गेलंय. वाईड+1 टोटल 2 धावाने इथं ऐरोली कोलीवाडा संघाचं अकाउंट ओपन केलं गेलंय. पहिला चेंडू खूप खराब चेंडू म्हणावा लागेल गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा उंचीचा पूर्णपणे फायदा घेत असताना चेंडू जातोय बाईकच्या स्वरूपात डिक्लेअर क्षेत्रात. या बाईकच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ झाले. संघाची धावसंख्या झाली बिनबाद 3. कुठेतरी पाऊस पडल्यामुळे खेळपट्टी आपल्याला थोडीशी खेळपट्टीवर पाणी इथे पाहायला भेटतोय. त्याचमुळे कुठेतरी गोलंदाज शॉर्ट पिच चेंडूचा वापर करतात आणि चेंडू थोडासा जास्त स्किट म्हणजे अतिशय वेगाने जातो आणि फलंदाजाला चेंडू काहीसा समजत नाही. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक तशाच प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. पण यावेळेस यष्टीरक्षक इथे चेंडू पकडतोय. डॉट बॉल पाहायला भेटते. चांगले 2 चेंडू म्हणावे लागेल ते म्हणजे गोलंदाज साहिल याच्या माध्यमातून साहिल एक उंचपुरा गोलंदाज आपल्या उंचीचा पूर्णपणे फायदा उचलताना सध्या आपल्याला आपल्या या षटकामध्ये पाहायला भेटतोय. यावेळेस अभि जोशीने पुल केलाय. पुल पॉवरफुल सक्सेसफुल षटकार इथे पाहायला भेटतोय फलंदाज अभि जोशीच्या माध्यमातून.
सुंदर फटका म्हणावा लागेल. पहिले 2 चेंडू कुठेतरी शॉर्ट पिच टाकले होते. त्यानंतर कुठेतरी शॉर्ट पिच चेंडूसाठी रेडी होता तो म्हणजे फलंदाज अभि जोशी आणि तशाच प्रकारची चुकी मात्र गोलंदाजांनी केली. शॉर्ट पिच चेंडू टाकला. त्याचा पूर्णपणे फायदा उचलला तो म्हणजे फलंदाज अभि याने. या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे बिनबाद 9 या धावसंख्येवरती. आता कुठेतरी टक्कर देताना या मॅच मध्ये दिसेल तो म्हणजे ऐरोली कोलीवाडा हा संघ. संघाची धावसंख्या झाली 8 बिनगडी बाद. अभि जोशी एक महत्वपूर्ण खेळाडू टीम ऐरोली कोलीवाडा संघाचा. त्याच्याकडून खूप अपेक्षा असतील आपल्या संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. बघूया चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न. 2 धावा तिथे कंप्लीट केल्या गेल्यात. बघूया किती धावा या चेंडूवरती भेटतायत. टोटल 3 धावा या चेंडूवरती भेटतात. या 3 धावांनी स्ट्राईक इथे रोटेट केली गेले आणि आता स्ट्राईक वर आलाय तो म्हणजे फलंदाज अनिकेत. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 12 अशी धावसंख्या. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 12. अजून देखील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागून चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती म्हणजे बिनबाद 13. अनिकेत याने देखील इथं या सिंगलने आपलं अकाउंट ओपन केले गेले. पहिलं षटक मार्ग क्रमांकावर असताना साहिल चांगली गोलंदाजी करतोय. आजच्या दिवसामध्ये विक्रांत याने पूर्णपणे प्रभावशाली खेळी आपल्या संघासाठी केली. पहिला फलंदाज ठरला ज्याने या स्पर्धेमध्ये एका दिवसामध्ये 100 हून अधिक जास्त धावा बोलण्याचा विक्रम त्याने केला. अपकार दीपक याने देखील 100 धावा पूर्ण केल्या. विक्रांत आणि दीपक या दोन्ही फलंदाजांनी आजच्या दिवसामध्ये 100 हून जास्त धावा कंप्लीट केल्या. डिक्लेअरच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव. अशा प्रकारे एक षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम ऐरोली कोलीवाडा या संघाने धावा बनल्यात ते म्हणजे बिनबाद 14. चांगली सुरुवात म्हणावी लागेल कारण एक महत्वपूर्ण गोलंदाज म्हटलं जातं तो म्हणजे टीम चोळेगाव या संघाचा साहिल. त्याला कुठेतरी चांगल्या रीतीने खेळून काढलंय ते म्हणजे दोन्ही फलंदाजांनी. फिरकीचा जादूगर किरण शिंदे आपल्याला सध्या गोलंदाजी करताना बघेल. विक्रांतला आजच्या दिवसामध्ये किरण याने खूप चांगली साथ दिली आहे. विक्रांत आणि किरण ही जोडी आजच्या दिवसामध्ये सुपरहिट जोडी म्हणावी लागेल ती म्हणजे टीम चोळेगाव या संघासाठी. विक्रांत ज्या प्रकारे फलंदाजी करत होता त्याच प्रकारे किरण याने साथ देखील त्याला दिली आहे. तोच किरण आता या शेवटच्या सामन्यामध्ये मस्ट विन मॅच म्हणावी लागेल ती म्हणजे दोन्ही संघाला. तिथे प्रथम गोलंदाजी करताना आपल्याला दिसेल त्याच्या समोर असेल अभि जोशी एक चांगला खेळाडू ऐरोली कोलीवाडा या संघाचा. सध्या चांगल्या फॉर्म मध्ये या सीझन मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. अभि जोशी यंगस्टर भरणा असलेला ऐरोली कोलीवाडा हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. सध्या यंगस्टर रबर बॉल क्रिकेट म्हटलं कुठेतरी भरपूर संधी त्यांना संघामध्ये दिली जाते आणि त्या संघाचा पूर्णपणे फायदा नेहमीच उचलताना आपल्याला पाहायला भेटतात. आज देखील ऐरोली कोलीवाडामध्ये भरपूर यंगस्टर आपल्याला खेळायला पाहायला भेटतात. त्यामधून एक अभि जोशी याने देखील जेव्हा जेव्हा त्याला संधी भेटली त्या संधीचा पूर्णपणे फायदा उचललाय. पण आज पूर्णपणे अपेक्षा त्याच्यावरती असतील कारण एक मोठा खेळाडू आहे आणि मोठी मॅच आहे. एक मोठ्या मॅच मध्ये मोठ्या खेळाडूकडून खूप अपेक्षा असतील टीम ऐरोली कोलीवाडा संघाच्या खेळाडूंना. बघूया त्या मॅच मध्ये कोण जिंकतोय. अजून देखील 3 षटकांचा खेळ या मॅच मध्ये शिल्लक असेल. जो संघ हा सामना जिंकेल तो थेट या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. एकीकडे विचार केला तर कुठेतरी डोंबिवली परिसरातून आलेला चोळेगाव संघ अतिशय लांब वरचं अंतर गाठून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. तर दुसरीकडे ऐरोली कोलीवाडा संघ नवी मुंबई परिसरातील एक मातब्बर संघ म्हणून ज्या संघाला ओळखलं जातं. असा सामना सध्या ऐरोली वर्सेस चोळेगाव या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. चोळेगाव संघाचा विचार केला तर भरपूर वेळा या मैदानावर खेळत असताना यश त्यांना भेटलं पण कधी या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये त्यांनी प्रवेश केला नाही. आज त्यांच्याकडे देखील सुवर्ण संधी असेल आणि त्या सुवर्ण संधीचा पूर्णपणे
फायदा उचलण्याचा प्रयत्न ते देखील करतील. किरण शिंदे फिरकीचा जादूगर यावेळेस स्पीकर वन टाकला होता. शॉर्ट पिच चेंडू, चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक साहिल याच्या माध्यमातून कुठेतरी झेल इथे सोडण्यात आलाय. बघूया चेंडूवरती किती धावा भेटतात. टोटल 3 धावा या चेंडूवरती आपल्याला भेटतायत. आमचे पंच अभिजित महापती आम्हाला कळवत आहेत. या 3 धावाने धावसंख्येत झाले वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे बिनबाद 17. 17 बघूया 17वर खतरा कोणाला असेल, गोलंदाजाला की फलंदाजाला. अभि जोशी याला एक झेल सोडलाय, जीवनदान भेटलंय. इंडिया वर्सेस श्रीलंका, कोलकाता ईडन गार्डन्स तिथे देखील रोहित शर्माचा तिसरा परेरा याने झेल सोडला होता. त्यानंतर 264 धावसंख्येची विस्फोटक खेळी त्याने देखील केली होती. आज अभि जोशी देखील याचा झेल सुटलाय. त्याला देखील सुवर्ण संधी असेल. मिळालेल्या जीवनदानाचा पूर्णपणे फायदा उचलण्याचा तो फायदा करेल. अभि जोशी याच्यावरती सर्वच्या सर्व ऐरोली कोलीवाडा संघाच्या खेळाडूंच्या नजरा असतील. झेल त्याचा सुटला तर गेलाय. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वन बाउन्सचा गेलाय. आणि आमचे पंच आम्हाला अभिजित कळवत आहेत, येस इट इज वन बाउन्स, चौकार. कुठेतरी विचार केला तर अभि जोशीचा मागच्या चेंडूवरती झेल सुटला होता. आता त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्यांनी मिळालेल्या जीवनदानाचा फायदा उचलत एक चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला भेटले. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 21 या धावसंख्येवरती. कुठेतरी मॅच आता आपल्याला बॅलन्स पाहायला भेटते. किरण शिंदे एक फिरकीचा जादूगर, कुठेतरी चेंडू त्याला वळवावा लागेल या षटकामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आमचे पंच आम्हाला कळवतात. चांगले यष्टीरक्षण विक्रांत याच्या माध्यमातून. विक्रांत आजच्या दिवसामध्ये खूप चर्चेचा विषय विक्रांत याचा राहिला, कारण एक विस्फोटक 75 धावसंख्येची खेळी त्यांनी केली. 100हून अधिक जास्त धावा विक्रांत याने केला. त्यानंतर सारसोळी संघाचा दीपक याने देखील 2 अर्धशतक या स्पर्धेमध्ये बनवलं. त्यानंतर हर्षल याने देखील एक मिडन षटक या स्पर्धेमध्ये टाकलं. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय. यावेळेस पुन्हा एकदा षटकार इथे आपल्याला पाहायला भेटतोय. अभि जोशी इज ऑन अ फायर. कुठेतरी किरण शिंदे याच्यावरती अभि जोशी याच्या माध्यमातून हल्ला इथे चढवला जातोय. एक जीवनदान इथे देण्यात आलं ते म्हणजे क्षेत्ररक्षक साहिल याच्या माध्यमातून. त्या मिळालेल्या जीवनदानानंतर लगेच पुढच्या चेंडूवरती एक चौकार, त्यानंतर लगेच एक षटकार आपल्याला अभि जोशी याच्या माध्यमातून पाहायला भेटले. आता अभि जोशी पूर्णपणे या मॅच मध्ये आपले इरादे स्पष्ट करतोय, कारण मोठा टार्गेट 61 धावसंख्याचं भलं मोठं आव्हान या मॅच मध्ये चेस करायचंय 24 चेंडू मध्ये. आतापर्यंत जर चेंडू टाकण्यात आले ते म्हणजे गोलंदाज दुसरं षटक किरण टाकत असताना त्यांनी चेंडू टाकले त्या षटकामध्ये. 3 चेंडू किरण याच्या माध्यमातून टाकण्यात आलेत. आणि धावसंख्या ऐरोली कोलीवाड या संघाची 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला भेटते बिनबाद 28 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. कुठेतरी अभि जोशी याची क्रुशियल विकेट घेण्याची संधी होती सोळेगाव या संघाला, पण ती संधी गमावली. आणि त्या गमावलेल्या संधीनंतर पूर्णपणे आपले इरादे स्पष्ट केलेत फलंदाज अभि जोशी याने. आणि चौथा बॉल पुन्हा एकदा बॅट बॅटरी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बघूया 2 धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी असेल. बघूया पंचांचा इशारा इथे काय येतोय. पंचांचा इशारा येतोय इथे नॉट आउट. 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावी लागेल. आता कुठेतरी प्रेशर मध्ये दिसत आहेत कोळे संघाचे खेळाडू. प्रेक्षकांना नम्र विनंती आहे, कृपया मॅच चालू आहे. संघाची धावसंख्या झाली बिनबाद 30. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अजून देखील 2 चेंडूचा खेळ दुसऱ्या षटकातील बाकी असेल. 31 धावसंख्या इथे अजून बनवावी लागेल जर या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करत असेल टीम ऐरोली कोलीवाडा या संघाला. किरण शिंदे काहीसा महागडा ठरताना दिसतो या षटकामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलाय. वाईड +1 टोटल 2 धावा आहे चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतात. या 2 धावाच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाले 32. लॉस ऑन विकेट. सध्या प्रेशर मध्ये पूर्णपणे गोलंदाज किरण.
कुठेतरी या प्रेशर मधून त्याला बाहेर निघावं लागेल तर आपल्या संघाला या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करायचा असेल तर. कारण भरपूर लांबवरचा अंतर गाठून आलाय डोंबिवली हा संघ. सहजासहजी तो संघ देखील ही मॅच सोडणार नाही. सारसोळी सारख्या बलाढ्य संघाला त्यांनी पराभूत केलं. त्यानंतर रायगड मधून आलेल्या सावळे सारख्या बलाढ्य संघाला देखील त्यांनी पराभूत केलं या स्पर्धेमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू पुन्हा एकदा बिग हिट केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने आणखीन एक षटकार इथे आपल्याला पाहायला भेटतं. फलंदाज अभि जोशी याच्या माध्यमातून आणि संघ जाऊन पोहोचलाय तो या षटकाराच्या मदतीने. 38 या धावसंख्येवर अजून देखील दुसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. दुसऱ्या डावाचा जर विचार केला तर फक्त अभि जोशी याचीच फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर क्षेत्रात चेंडू गेलाय. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 61 धावसंख्याचा पाठलाग करत असताना टीम ऐरोली कोलीवाडा संघाची धावसंख्या झाली 39. लोलस ऑन विकेट. आता समीकरण असेल 12 चेंडू 22 धावसंख्येची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. शेवटच्या 2 षटकामध्ये 11.00 च्या सरासरीने धावा इथे बनवाव्या लागतील ऐरोली कोलीवाडा या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. या मॅच मध्ये पूर्णपणे वन मॅन शो बॅटिंग करताना दिसतोय तो फलंदाज अभि जोशी. आतापर्यंत 9 चेंडूचा सामना त्याने केलाय आणि 31 धावसंख्येची विस्फोट खेळी सध्या तरी आपल्या संघाला करताना दिसतोय. त्याचा झेल इथे सोडला गेला होता. त्या मिळालेल्या जीवनदानाचा आतापर्यंत तर पूर्णपणे फायदा उचललाय आणि एकही गडी अजूनपर्यंत गमावला नाही तो म्हणजे टीम ऐरोली कोलीवाडा या संघाने. 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. या 2 धावाने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाले आणि धाव संख्येमध्ये पुन्हा एकदा समीकरणात फेरबदल झाले. आता 10 चेंडू 20 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला भेटतंय. खूप सुंदर आयोजन म्हणावं लागेल ते म्हणजे एसएन ग्रुप तसेच बोनकोडे यांच्या माध्यमातून मान्य श्री संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. आजच्या दिवसामध्ये खूप चांगले सामने आपल्याला पाहायला भेटले. खूप चांगला खेळ देखील केलाय म्हणजे आजच्या दिवसामध्ये खेळाडूंनी. अक्षयचा पुढचा बॉल यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आता पाहायला भेटतंय. या डॉट बॉलने पुन्हा एकदा समीकरणात फेरबदल. 9 चेंडू 20 धावा असं समीकरण सध्या आपल्याला पाहायला भेटतंय. 9 बॉल्स टू गो 20 रन्स रिक्वायर्ड. अनिकेत आणि जास्तीत जास्त कुठेतरी स्ट्राईक अभि याला दिली पाहिजे कारण अभि या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. कुठेतरी स्ट्राईक रोटेट केली गेले. अभि जोशी या षटकामध्ये प्रथमच आपल्याला स्ट्राईकवर पाहायला भेटते. 8 चेंडू 19 धावा 8 बॉल्स टू गो 19 रन्स रिक्वायर्ड. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. आठ चेंडू 19 धावा. यावेळेस ओव्हरपिच चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार षटकार. एक महत्वपूर्ण षटकार आलाय तो म्हणजे फलंदाज अभि जोशी याच्या माध्यमातून. ज्या फटक्याची आवश्यकता होती टीम ऐरोली कोलीवाडा या संघाला तो फटका आलाय तो म्हणजे फलंदाज अभि जोशी याच्या माध्यमातून कुठेतरी सामन्याला कलाटणी देणारा षटकार आपल्याला पाहायला भेटतोय. अभि जोशी याच्या माध्यमातून 38 या धावसंख्येवरती खेळतोय सध्या या महत्वपूर्ण मॅच मध्ये फलंदाज अभि. यावेळेस पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन केला. चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. संख्या झाली ती म्हणजे 3 षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 49. आता समीकरण असेल शेवटचे 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता. हो 12 रन्स रिक्वायर्ड. कंपल्सरी चेस आणि स्पर्धेचा नियम आहे. एकही गडी अजूनपर्यंत टीम ऐरोली कोलीवाडा या संघाने गमावला नाही. या रबर बॉलच्या हंगामामध्ये 12व्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ऐरोली कोलीवाडा या संघाने विजेतेपद तिकडे मिळवलं होतं. आज देखील हा सामना जिंकून या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करण्याची सुवर्ण संधी असेल टीम पाहायला भेटेल. आजच्या दिवसामध्ये खूप सुंदर पाहायला भेटेल. आजच्या दिवसामध्ये खूप सुंदर खेळ ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. तोच खेळाडू विक्रांत पण आज गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटेल. जर 2 दिवसा पहिले जर आपण विचार केला तर इंडिया वर्सेस श्रीलंका ज्यावेळेस तिसरी T20 चालू होती त्यावेळेस 12 चेंडू 9 धावसंख्येची आवश्यकता असताना कोणी विचारही नव्हता केला
सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग याने देखील तो करिश्मा केला होता. आज देखील तशाच प्रकारचा करिश्मा इथे करावा लागेल. खेळाडू विक्रांत याला 6 बॉल 12 असं समीकरण. समोर फलंदाज अनिकेत. पहिला चेंडू यावेळी बॅटची एज लागले आणि धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे पहिला अनिकेतच्या स्वरूपात टीम ऐरोली कोलीवाडा या संघाला. विक्रांत याला शेवटच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती ते यश भेटतंय. कुठेतरी आज लकचा विचार केला तर पूर्णपणे विक्रांत याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. कारण ज्यावेळेस पहिल्या मॅच मध्ये तो फलंदाजी करत होता त्यावेळी सावळे संघाच्या खेळाडूंनी 2 झेल त्याचे सोडले होते. त्यानंतर 75 धावा त्याने बनवल्या. त्यानंतर सावळे संघाविरुद्ध खेळत असताना ज्याने मागच्या महिन्यामध्ये याच मैदानावरती चॅम्पियनचा पुरस्कार पटकावला होता त्या संघाविरुद्ध देखील त्यांनी आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. आणि टॉप 3 मध्ये जाण्यासाठी ऐरोली कोलीवाडा वर्सेस सोळेगाव या दोन संघामध्ये सामना चालू असताना 6 बॉल 12 असं समीकरण असताना पहिल्याच चेंडूवरती एक विकेट त्याला भेटते. आता 5 चेंडू 12 धावा असं समीकरण. अनिकेत बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय नवीन फलंदाज. 5 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता. याच मैदानावर खेळत असताना एक चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता असताना षटकार मारलेला हाच तो फलंदाज मनोज. आज देखील तशाच प्रकारची पुनरावृत्ती त्याला करावी लागेल आपल्या संघासाठी कारण मोठ्या फटकेची आवश्यकता असेल ऐरोली कोलीवाडा या संघाला. यावेळी देखील बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न आमचे पंच आम्हाला कळवत आहेत. येस इट इज व्हाईट बॉल. या व्हाईटच्या मदतीने पुन्हा एकदा समीकरणात फेरबदल झालाय. 5 चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता. संघाचा अर्धशतक देखील धावफलकावर आपल्याला पाहायला भेटतंय. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवरून पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागते. चेंडू जातो डिक्लेअर क्षेत्रात. आता पुन्हा एकदा मॅच मध्ये मजा येईल कारण 4 चेंडू 10 धावा असं समीकरण टीम ऐरोली कोलीवाडा या संघाला. कुठेतरी पहिल्या 2 चेंडू अगोदर विचार केला तर असं वाटलं ऐरोली कोलीवाडा संघ हा सामना सहज जिंकेल. पण आता कुठेतरी 2 चेंडू सुरेखरित्या टाकल्यानंतर विक्रांत याने आपल्या संघासाठी या मॅच मध्ये कमबॅक करून दिले. 4 बॉल 10 समीकरण. यावेळी समोरच्या दिशेने पुल केलाय आणि सक्सेसफुल चेंडूला पाठवलं होतं म्हणजे सीमारेषा पार षटकार. आता कुठेतरी आशा कुठेतरी इथे आता ज्या जागवल्या होत्या विक्रांत याने कुठेतरी त्या निराशामध्ये पाहायला भेटतात. कारण एक उत्तुंगपूर्ण षटकार पाहायला भेटतोय तो फलंदाज मनोज याच्या माध्यमातून. मी मगाशीच तुम्हाला उल्लेख केला होता याच मैदानावर खेळत असताना एक चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता असताना कव्हर्सला षटकार मारून आपल्या संघाला सामना विजय करून दिला होता हाच तो फलंदाज मनोज. आणि आता देखील ज्यावेळी षटकाराची महत्वपूर्ण गरज होती आपल्या संघाला आणि त्याच क्षणी षटकार आलाय तो म्हणजे फलंदाज मनोज याच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवरून बिगिट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावाने आता पुन्हा एकदा समीकरणात फेरबदल असेल. समीकरण असेल 2 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता. संघाची धावसंख्या झाली 59. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. तर सर्वच्या सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्या. 2 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता. दोन चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. बघूया पंचांचा इशारा इथे डॉट बॉल इथे पाहायला भेटतोय. एक चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जर बॉल पिसावला तर जर यष्टिरक्षकाच्या हातातून बॉल सुटला तरच तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकता. याची देखील नोंद ऐरोली कोलीवाडा संघाच्या फलंदाजांनी घ्यावी. एक चेंडू 2 धावा कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. 1 बॉल 2 असं समीकरण. आजच्या दिवसातील शेवटचा सामना एक रोमांचक सामना इथे आपल्याला पाहायला भेटतोय. विक्रांत सध्या बघूया आपल्या संघासाठी हिरो बनतोय का. यावेळेस बिगिट केला गेलाय. बॅटची एज लागून चेंडू गेलाय डिक्लेअर क्षेत्रात आणि चोळेगाव संघ या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करतोय.
आणि ऐरोली कोलीवाडा संघ इथे हा सामना गमावतोय. काही सुंदर षटक म्हणावं लागेल ते म्हणजे गोलंदाज विक्रांत याच्या माध्यमातून फलंदाजी करत असताना आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ त्याने आपल्या संघासाठी केला आणि गोलंदाजी करत असताना देखील या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं अस्तित्व निर्माण ठेवलं. टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे डोंबिवली परिसरातून आलेला टीम चोळेगाव या संघाने. वेल प्लेड टीम चोळेगाव आणि हाडलक ऐरोली कोलीवाडा. खूप सुंदर खेळ आजच्या दिवसामध्ये आपल्याला टीम चोळेगाव या संघाच्या माध्यमातून पाहायला भेटला. विक्रांत विचार केला तर आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक जास्त धावसंख्या त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली.